रोडवर। सो फाइनली गाइस हम लोग पहुंच चुके हैं अपने शॉप के यहाँ पे। झमकी दिली है डायरेक्ट। अरे वडापाव घे बाबा, वडापाव। सो हा वडापाव तुम्ही तर कधी बघितला नसल, आम्ही खातोय। नमस्कार, राम राम, जय शिवराय गाइज। मी है तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सैम, जो कि ब्लॉग की शुरुआत हो रही है अपने इस प्यारे से ओरा में से। और कल का वीडियो कैसा लगा प्लीज़ कमेंट में ज़रूर बताना। और अभी कल थोड़ा बिजी था तो उसके वजह से ब्लॉग नहीं बना पाया मैं, क्योंकि कल बहुत ज़्यादा क्लाइंट थे और सेकंड बिजी भी था थोड़ा काम में और एक, तो उसके वजह से थोड़ा ब्लॉग नहीं बना पाएंगा। बट आज ब्लॉग बनाऊंगा, म्हणजे आज ब्लॉग बनवीन आपण मस्त पैकी ब्लॉग बनवू। और आणि इथं गाडी लावली आहे कोणीतरी पार्क केली आहे, त्यामुळे आपल्याला गाडी पार्क साईडला करावा लागेल। सो पोचूया शॉपवर आणि वो बोलूया। सो गाइस देख सकते हो मेरा भाई आया है मेरे पास पैसा मांगने, तो पैसा चाहिए इसको। हाँ बोल किती पैसे आहेत, किती हवेत पैसे? मनी 400 रुपये हवेत नेट साठी। त्याला रिचार्ज मारायचा आहे नेटचा आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे मागतो। सो गाइस मैं आ गया तो शॉप पे, मतलब शॉप पे आलो होतो मगाशीच आणि आपला पंखा बंद केलाय। अरे पंखा का बंद केला माहिती का? आवाज येतो म्हणून। हा बोल मालक, बोल नाही बोल। मालकला भाडा देत नाही म्हणून पंखा बंद केलाय, धमकी देऊन दिला त्याला। हा रूम मालक धमकी दिले। एसी बंद केली, एसी चालू करायचं नाही बोलते पोली मालक। एसी पण चालू नाही करायची, भाडं वाढवत नाही काय नाही, नुसतं आहे तर एसी राहतात तुम्ही। लाज वाटवा तुला अजून जा आता झोपतो तुम्ही, झोपतो तो। सो मी मगाशीच आलो होतो इथे शॉपवर आपल्या, थोडासा काम करत होतो आपला आणि काम आपलं झालेलं आहे। आणि सेकंड आता मी चाललो आहे खास करून इग्नोर करा, याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही, येडं आहे ते जरा बधीर झालंय ते आज सध्या। तर मी निघालोय आता सध्या आपल्याला, चला ना गाडीत बोलू ना आपण पटापट जाऊन। तर भेटूया डायरेक्टली गाडीत आणि मग सांगतो तुम्हाला मी कुठे निघतोय जायला। ड्रायव्हर मीच आहे आणि पार्टी मी बसणार आहे, कंडक्टर आहे, कंडक्टर। सो गाडीत भेटूया। तो हेलो गाइस, हम लोग निकल चुके हैं अपनी सोरा को लेके। लॉन्ग कुठे रे? ठाण्याला चाललोय गाइस। हे इधर मोरली नाका, तू दिसतोय मोरली नाक्याला नाही चाललोय, ठाण्याला चाललोय। खोटा बोल। ठाण्याला जाण्याचं कारण असं आहे राईट पण होईल आणि सेकंड थोडा मार्केटला, म्हणजे मला सामान घ्यायचं आहे टॅटू शॉपचं आपल्या, तर बोला दोन्ही कामं होतील तर जाऊनच येऊया। तर सो त्यासाठीच निघालोय। घरी गेलो होतो, थोडंसं काम होतं घरी गेलो, जेवलो वगैरे, जेवलो आणि त्यानंतर निघालो आम्ही। तर गाडी खूप घाण होती तर थोडंसं गाडीला मारलंय पाणी, थोडंसं वॉश केले गाडी आणि आता निघालोय। तर आता जाऊया, पहिले CNG करूया फुल आणि मग त्यानंतर जाऊया 100 रुपये फुल। गजब बेइज्जती है। हास नाही ठेवलाय आपल्या 100 रुपयात फुल। याने कुठेतरी 100 रुपयात फुल केली होती गाडी, त्याची ॲक्टिवा फुल होती असं वाटतं। CNG गाडी आहे ना त्याची ॲक्टिवा ना, 100 रुपयात फुल म्हणे, असं काही नाही आहे। सो फाइनली आम्ही पोहोचलोय CNG पेट्रोल पंप, जो कि यहाँ पे है। पहले करूँ अपने गाड़ी की CNG फुल। सो यहाँ पे गाड़ी की CNG पहले करते फुल, उसके बाद चलते आगे, क्योंकि यहाँ पे गर्दी तो नहीं है फिलहाल, इतनी ज़्यादा तो नहीं है, तो फिर भी ठीक है। तो पहले CNG करते फुल, CNG को करेंगे फुल और चलते फिर।
यहाँ पे हो रहा है अपना CNG का फुल टाकी फुल और यहाँ पे देख सकते हो। सो फायनली आपली CNG झाली आहे फुल आणि आम्ही निघालो फटाफट से आता एकदम फास्टमध्ये। आता फटाफट निघणार कारण का खूप जास्त लेट होणार नाही तर यायला पण आणि जायला पण ट्रॉफिक नको लागायला। मेन पॉईंट हा आहे, अगर ट्रॉफिक कुठे भेटली ना आम्हाला तर खूप जास्त वांदे होते नाही का नयन दादा। आणि आमचा नयन दादा आज पहिल्यांदा माझ्यासोबत आहे, पहिल्यांदा म्हणजे सेकंड टाईम थर्ड टाईम आलेला आहे। तुम्ही बघितलं असं ना ब्लॉगमध्ये आमच्या, तेव्हा आम्ही गेलो होतो शॉपिंगला, त्याच्या लग्नाची शॉपिंग होती तेव्हा गेलो होतो आम्ही। त्यानंतर तो एक माकड होता जे याच्यावर चढला होता, जांभूलच्या झाडावर चढला होता, जांभल्याच्या झाडावर, तोच हा माकड माझा मित्र जो आज खूप वर्षानंतर बाहेर आला त्या बायकोनी सोडल्यानंतर, कारण ते बायको त्याला घराच्या बाहेर सोडत नाही म्हणून तो येत नाही। आज लय दिवसानंतर माझ्या हातात सापडलाय, आज त्याला मी लय कापणार आहे। आज थंड पाजणार आहे, मला जेवायला कुठेतरी हॉटेलला धाब्याला नेणार आहे। आता बघूया काय कसं करतो तो। मटक्यातलं पाणी पी, मटक्यातला पाणी प्यायला नेतो बघितला। सो गाइस हे असं असतं आमच्या मित्रांचा। सो गाइस यहाँ पे लग गई है ट्रॉफिक, थोड़ी सी मिल गई है हमें ट्रॉफिक, म्हणजे इथं थोडीशी ट्रॉफिक भेटली आहे। मैंने वन वे चालू आहे सध्या, इथं काम चालू आहे त्या रस्त्याचा, त्यामुळे वन वे चालू आहे, त्यामुळे ही ट्रॉफिक आपल्याला भेटली गेली आहे। आणि गाड्यावाले पण अशा गाड्या घालतात ना इकडून तिकडं, 2 मिनटं थांबणार नाही आणि देन सनासन घालवणार गाड्या। सो बघू। सो गाइस फाइनली हम लोग ट्रॉफिक में से निकल चुके हैं और यहाँ पे तो ट्रॉफिक फिलहाल नहीं दिख रही है, बट आगे जाके ट्रॉफिक ना मिले, सच्ची में बोल रहा हूँ। हम पूरा ट्रॉफिक भेटली ना लय वांदे होणार भाई, फुल राडा बोलतो एकदम लेट होणार ना यायला। पुन्हा शॉपवर पण यायचं आहे तर ट्रॉफिक मला वाटतंय नको आहे, आणि आज गाडी चालवून खूप दिवसांनी बरं वाटतंय, खूपच बरं वाटतंय। इकडे खूप स्पीड ब्रेकर आहे आणि रस्त्याचे कामं पण चालू आहेत मध्येत थोडे रस्त्याचे कामं चालू आहेत आपल्याकडे, आणि देन ठीक आहे जे पण आहे। सो पुढे ट्रॉफिक नको आहे बस। यहाँ पे लग गए सिग्नल, 4 का सिग्नल। यहाँ पे देखो गाड़ी वॉश कर रहे हैं बच्चे लोग और पैसा मांगेंगे, पैसा दो। सो फाइनली गाइज हम लोग का भी आ गए तलो, कुठे रे तलोजा नाही, बायपास भिवंडी नाही, मला नाही लक्षात येत। रोडवर देखा आपने लापरवाही का नतीजा है। हे पण टाका, याला काय काम नाही आहेत। तो कधीपासून मी बघतोय, मगासपासून बघतोय तो ब्लॉग शोधतोय, हे शोधतोय, रील्स बनवतोय रील्स। त्याला एक सॉन्ग भेटत नाही आणि रील्स बनवतोय। विचार करा तुम्ही कुठला रील्स बनवतोय, कुठला गाणं रे? अडाणी गाणं अडाणी सॉन्ग आहे, त्या सॉन्गचा रील बनवतोय तो कधी असून, पण त्याला तो सॉन्गच भेटत नाहीये। आता कधी बनवणार आहे काय माहिती मग। ओहो लगा भेटला, कॉइन टाक। ट्रॉफिक तर नाही भेटली आज अजून तरी, सध्या ट्रॉफिक नाही, दुपारचा टाइम आहे। ट्रॉफिक तर नाही आहे सध्या, म्हणजे रस्ता खाली आहे, आज दुपारचा टाइम आहे त्यामुळे मला वाटतं रश नाही आहे। येताना कदाचित ट्रॉफिक भेटू शकते, त्याच्या अगोदर मला घरी यायचं आहे बस, कारण का शॉपवर आलो काही टेन्शन जाणार, क्लाइंट अटेंड करायचं आहे मला संध्याकाळचा। भाई गाड़ी अपनी रोड पे क्यों चल रही है भाई? हॉकी ब्रेक लगा, हॉकी नहीं भाई मैं गाड़ी चलाऊंगा भाई, हॉकी आगे गाड़ी है, नहीं भाई ठोकूंगा मैं, नहीं भाई अपन कहाँ जा रहे भाई? ठाना भाई। खाना क्यों? ठाना भाई नहीं खाना खाने जाए, खाना नहीं ठाना भाई। हॉकी नहीं हॉकी रिलैक्स अंजलि भाई ब्लैक गाड़ी, अंजलि भाई गाड़ी भाई अंजाए।
मुंब्रा। सो गाइस मुंब्रा पहुंच गए अभी जस्ट, थोड़ी देर में हम लोग पहुंच जाएंगे ठाणा। मतलब ठाण्याला पोहोचायचं आहे, वेस्टला नाही ईस्टला जायचं आहे मला, कारण का स्टेशनपासून थोडंसं लांब आहे. स्टेशनपासून तसं जवळ आहे, जास्त लांब नाही आहे. स्पीड ब्रेकर टाकला इथं अचानक भयानक, कारण का या रोडवरून हमेशा मी जातो, स्पीड ब्रेकर नव्हता आणि अचानक स्पीड ब्रेकर आला. सो ठीक आहे. हां मी बोलतो स्टेशनपासून जवळ आहे आपलं शॉप जिथं आपल्याला जायचं आहे, पण आपल्याला असंच वाटलं आज गाडी चालवावं खूप दिवसानंतर, थोडंसं फिरून यावा म्हणून आपली कार काढली आणि कार काढली आहे. आणि आणखी एक गोष्ट, आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण झाली आहे फ्री अँड कॉस्ट. हे फर्स्ट सर्व्हिस होती, फ्री कॉस्ट होती, त्यामुळं जास्त काय काम नव्हतं. पॉलिश वगैरे केली, क्लीन केली गाडी. गाडी क्लीन वगैरे केली आहे आणि त्यानंतर टायर हवा वापस लाइनर वगैरे हे सर्व गोष्टी चेक केल्यात. हॉकी तू झूठ बोल रहा हॉकी रॉकी नाही हॉकी, हॉकी तू झूठ बोल रहा हॉकी. काही नाही. सो आता पोहोचूया पटापट. सो गाईज फायनली आम्ही पोचलोय ठाणे, म्हणजे आता जस्ट ठाण्याला पोचतच आलोय आणि आता आहे सध्या वेस्टलाच आहे, ईस्टला नाही आहे. तर थोड्या वेळातच वेस्टला पोचणार, म्हणजे ईस्टला पोचणार सॉरी, आता वेस्टला आहे. आणि ट्रॉफिक तर नाही भेटली त्यामुळं आणखी भारी वाटलं. जाताना नक्कीच भेटणार ट्रॉफिक, आय थिंक सो असं वाटतंय मला. तर बघूया कसं काय, तर ट्रॉफिक नको भेटूया. सो फाइनली गाइज हम लोग पहुंच चुके हैं अपने शॉप के यहाँ पे, जहाँ से मुझे लेना है प्रोडक्ट, थोड़ा सा सामान, मतलब आपल्या शॉपसाठी थोडासा प्रोडक्ट घ्यायचा आहे. जस्ट शॉपच्या इथं पोहोचलो आहे. गाडी कुठं पार्क करू बघूया पहिले, थांबून लावू का इथंच, लगेच येणार ना बरोबर. सो इथंच गाडी लावतो जरा वन साईड, कारण का गाडी लावायला मला जागा नाही. तो पटकन सामान घेऊन येतो. तू बसतो का? सो यो शॉप है, इधर डाउन प्रोडक्ट घ्यायचा है आपल्याला. तो फाइनली गाइस हम लोग निकल चुके हैं, अपना काम हो चुका है. यहाँ से मैंने सामान ले लिया है, बहुत सारा नहीं बट ठीक है, जितना चाहिए मेरे को उतना सामान तो ले लिया है. तो अभी जाना है घर पे, ठाणा के घर पे जा रहा हूँ अपने. तो वहाँ पे जाऊँगा, थोड़ा सबसे मिलूँगा, फिर उसके बाद निकलूँगा शॉप की तरफ, मतलब घर की तरफ. ओ सॉरी, सो स्पीड ब्रेकर अचानक से आ गया. तो उसके बाद निकलूँगा घर पे डायरेक्ट. काहीतरी घ्यायला पाहिजे. केळी घे ना. केळी तुझे माईला, तुझे केळी पण घेतो रे. सो गाइस हम लोग निकल चुके अभी यहाँ से भी, ठाणा से अभी जस्ट निकले. मतलब ठाणा में जो काम था हो गया, और एक जगह जाना था, मतलब अपने घर पे जाना था, उधर भी जाके आ चुके हम लोग. और अभी निकले घर के. घरी जायचा असा प्रश्न आहे की क्लायंट वाट बघतोय. जस्ट 2 कॉल आले क्लायंट लोकांचे, तर मी बोललो त्यांना 6 o'clock येणार, हे 6 वाजेपर्यंत मी येणार. सो बघूया आता 6 वाजेपर्यंत मी पोहोचेन का नाही मला आयडिया नाही, कारण ट्रॉफिक भेटली तर कदाचित नाही पोहोचू शकतं, आणि ट्रॉफिक नाही भेटली तर मी नक्की पोहोचणार. सो आता बघू कसं काय होतंय. आणि आमचा दादा नयन दादा थोडा टेन्शनमध्ये आलाय, त्याच्या बायकोने त्याला धमकी दिली आहे डायरेक्ट. अरे वडापाव घे बाबा, वडापाव बहुत तेज हो रहा है. अशी कुठली धमकी दिली बायकोने, सरळ सांग ना. बायकोने धमकी दिली आहे, घरी 5 वाजेच्या अगोदर आले नाही तर घरात घेणार नाही. तो पोरगा अजून 5 नाही वाजले इथंच आहे, आणि घरी फोन करून सांगितलं मी तिथंच आहे आमच्या घरी, म्हणजे माझ्या घरी आहे असं सांगितलंय. पण हे खोटं आहे, साफ खोटं आहे. ह्यो पोरगा ठाण्याला फिरतोय आणि घरी सांगतो का मी अंबरनाथला आहे. आला लादी नाका. तर तुम्ही बघू शकता ह्यो पोरगा किती खोटं बोलतो. सो ट्रॉफिक आत्ताच मला इथं ट्रॉफिक दिसायला लागली आहे, तर पुढं काय होतं मला माहिती नाही, आयडिया नाही, पण बघू कसं काय. इथे हे भारी भेटतं ना, किती भेटत काय माहिती, लय महाग बोलतात हे लोक, असे बोलतात ना असं काय आपण सोनं विकत घ्यायला घेतलंय.
अर्धी उसानंतर इकडनं आलोय आणि मी आता चाललोय कल्याणवरनं. सो कल्याण रोड एक नंबर केले आता सध्या. कामं अजून बाकी आहेत, कामं चालूच आहेत रस्त्याची, बट खतरनाक रस्ता बनलाय. बिगार आहेत ना आम्ही. अरे कहना क्या चाहते हो? आम्ही नाही बिगारी. सो रस्त्याचे काम एकदम चुम्मेश्वरी चाललेले आहेत सध्या आणि कामं मस्त चाललेत. थोडे थोडे रस्त्याचं कामं बाकी आहेत, काय जागी बाकी आहेत, काय जागी चालू आहे. आणि इथं वरतून स्कायवॉक बी होणार आहे, म्हणजे वरतून रोड होणार आहे एक नंबर. आणि इथं मेरा भारत महान, मेरा भारत महान. सो भावाला लागले भूक, खूप जोराची लागली आपल्या भावाला भूक. आणि त्या भावाला खायचं आहे खास वडापाव. त्यासाठी काय पाहिजे तुला? काय पाहिजे? मिरची आणि ठेचा. आणि त्याला पाहिजे पैसे. मिरची पैसे कुठनं येणार? पैसे येणार कुठनं आपल्याकडे? गुगल पे. तर पटापट आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा यार. आणि डिलीट मारा. कायच करू नका, त्याचा काय उपयोग होणार नाही. प्रेम करा तुम्ही मोबाईल हँगत मारतो, मारा डिलीट. ह्यो दिसला रिओ करा. काय करा? अजून ट्रॉफिक सुटलेली नाही. ट्रॉफिक सुटेन आणि मग तमाशा चालला ना, राईट मारणार आणि सीधा ट्रॉफिक निकाल चुके हम ट्रॉफिक में से. सो ट्रॉफिक मधनं निघालोय जस्ट. आणि याला भूक लागली तर याला वडापाव खायला घालायलाच पाहिजे. 10 रुपयाचा वडापाव याला घ्यायलाच पाहिजे. 20 रुपये झालाय आता. 20 रुपये झालाय वडापाव. मिरची पाव, त्याचा मिरची पाव खायचाय. सो बघू आता, भेटला तर खायला घालीन याला, नाही भेटला तर नाही करणार. घरी जा बोलेन. शोधेन दुकान दुकान शोधून बोलतो. अरे चलो चलो जल्दी से. अंडी वाले 2 प्लेट. अंडी 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 अंडी. कैसा दिया अंडी अंकल? अंडी कैसा है? मच्छी. मग त्यांची चहा बघ किती महागाची. मग त्याने भी चहा बाहेर लावला होता. गाइस आप लोग ने कभी वड़ा पाव खाया है? हमने भी खाया है, बट हमने 10 से 15 रुपए तक वड़ा पाव खाया है. लाइफ में इतना महंगा वड़ा पाव आज तक नहीं खाया. खरं सांगतो, एवढा महागाचा वडापाव आम्ही नाही खाल्ला कधी. कारण का वडापाव खूप जास्त स्वस्त होता. भाई वडापाव कितीला होता? 25. भाई 25 रुपयाला वडापाव. तुम्ही विचार करू शकत नाही. एक वडापाव 25 रुपयाला. कधी येणार नाही परत मी इथे. वडापाव घ्यायला तर नक्कीच नाही येणार. एवढा महाग वडापाव. बोला 25 रुपयाला वडापाव. आणि या भावाने तिथं नेला मला वडापाव घ्यायला. दलिंदर मोठे माणसं ना आम्ही. मोठी माणसं. हे भारी वडापाव. आता बघू ना कशी टेस्ट लागते. अरे 15 रुपयाला 10 रुपयाला इथं वडापाव घेतला असता मस्त ठेचावाला. एकदम झणझणीत लागला असता. गेला हॉटेलला घेऊन. खाईन का मिरची? खाता मिरची. ये मूली है. और इसके साथ ये ब्रेड है. ब्रेड. ओके. और उसके साथ बटाटा. मूली, ब्रेड, बटाटा. ले महाग दिला वडापाव भाई याला. सो वडापाव खाऊया पटापट. चला बाई दे ना पटापट वडापाव. एवढा महागाचा वडापाव खाऊ दे मला पण. मला बघू दे महागाचा वडापाव कसा असतो म्हणून. किती टेस्टी असतो बघू आपण. तुम्ही प्लेट नाही दिली का? हीच प्लेट आहे. अच्छा काय त्याला बोलू ना प्लेट दे म्हणून त्याला. रोज खा तुझी चटणी. सो हा वडापाव तुम्ही तर कधी बघितला नसल. आम्ही खातोय. सो वडापाव मस्त आहे का बघू आपण खाऊ ना. 24 रुपयाच्या मानेने वडापाव बकवास आहे बकवास. सो आता 24 रुपये दिलेत, सॉरी 25 रुपये दिलेत तर खावा लागेल. आणि मीठ खूप जास्त आहे. सो खातो. सो देश बदल रहा है अपना यहाँ पे, क्योंकि यहाँ पे लग गया सिग्नल, प्यार का सिग्नल. सो फाइनली गाइस हम लोग पहुंच चुके हैं अंबरनाथ, मतलब अपने घर के आसपास शॉप के बाजू में आजू बाजू में. सो आता भावाला इथं सोडूया आणि मग त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. पुन्हा शॉपवर यायचं आहे. त्यामुळे याला इथं सोडून
मग घरी जाऊन पुन्हा येऊया. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम. गुड नाईट. वन मिनिट, चल बाय बाय. काय राहिलं नाही ना? नाही ना, चल ना. तो गाइस हम लोग पहुंच गए घर के आसपास रे. सो भावाला सोडलं, आता निघलो घरी आणि आजचा ब्लॉग इथेच आपण संपूया, कारण की मला वापस शॉपवर जायचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर किती लेट होणार मला नाही माहिती, आयडिया नाही काय. सो ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि कमेंट करा यार, आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा यार. सो जाऊया आता घरी आणि भेटूया डायरेक्टली उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खास. सो बाय बाय, जय शिवराय.